बीडमधील केज तालुक्यातल्या टाकळी येथे हॉटेल व्यावसायिक विलास नवनाथ घुले याची 20 जूनला निर्घृण हत्या करण्यात आली होती। सुरुवातीला वैयक्तिक वादातून हे हत्याकांड घडल्याचं समोर आलं होतं, परंतु या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागले। एका महिलेनं काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून या प्रकरणाची सर्व दिशाच बदलून टाकली आहे। या प्रकरणाला आता सेक्स टॉर्चरची किनार असल्याचं समजतंय। या महिलेने या हत्याकांडामागे अनेक धक्कादायक दावे केले। बीड पासून ते विधानसभेपर्यंत गाजत असलेल्या विलास घुले हत्या प्रकरणाला सुरुवातीला जातीय रंग देऊन पुन्हा एकदा बीडचं सामाजिक वातावरण गढूळ करण्यात आलं। त्यातच आता या नवीन लैंगिक छळाच्या आरोपांमुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे। खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव यात आल्यानं पारंपरिक विरोधक असलेल्या मुंडे परिवारानं ही आयती संधी सोडली नाही। विधिमंडळात हा विषय लावून धरण्यात आला। बजरंग सोनवणे यांनी या घटनेची सखोल चौकशीची मागणी करत दुसरीकडे या विषयाला राजकीय रंग देण्यात आलाय व त्यातूनच आपल्या मुलाचं नाव गोवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला। हे हत्याकांड नेमकं काय, यामुळे पुन्हा एकदा बीड कसं चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय, त्याचाच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आढावा घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः बीड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात विलास घुले हत्याकांडामुळे प्रचंड खळबळ उडाली। सुरुवातीला समोर आलेल्या माहितीनुसार 20 जूनच्या रात्री टाकळी येथील गावकरी हॉटेलचा मालक विलास घुले हा हॉटेलमध्ये सुरू असलेला एक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला होता। त्यावेळी एका टोळक्यानं त्यांच्यावर चाकू, काचेच्या बाटल्या आणि विटांनी जीवघेणा हल्ला केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। 29 जून रोजी या प्रकरणात एक अत्यंत मोठा आणि नाट्यमय खुलासा समोर आला। एका पीडित महिलेनं उघडपणे माध्यमांसमोर येत आरोप केला की मुख्य संशयित आरोपी उमेश माने याने तिच्यावर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ बनवले होते। हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता। मयत विलास घुले हा उमेश मानेचा जीवलग मित्र होता। या दोघांनी संगनमत करून या प्रकाराची कुठेही वाच्यता केली तर तुझ्या नवरा आणि मुलांना जीवे मारू अशी धमकी पीडितेला दिली होती। महिलेच्या दाव्यानुसार आरोपींकडून वारंवार महिलेच्या घरासमोर येऊन गाड्यांचे हॉर्न वाजवून अश्लील शेरोशायरी केली जात होती। तसेच आपल्यासोबत पूर्वीप्रमाणे संबंध ठेव, नाहीतर तुझ्या मुलांना आणि पतीला जिवंत सोडणार नाही अशी वारंवार धमकी देण्यात आली होती। याच त्रासाला कंटाळून अखेर महिला व तिचं कुटुंब शेतातलं घर सोडून दुसरीकडे निघून गेलं होतं, परंतु तरीही आरोपींचा त्रास काही कमी झाला नव्हता। 20 जून रोजी रात्री आरोपी पुन्हा पीडितेच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागल्यानं पीडितेचे वडील, पती व इतर सदस्यांनी स्वसंरक्षणार्थ आणि संतापाच्या भरात केलेल्या झटापटीत विलास घुलेचा मृत्यू झाल्याचा दावा तिच्याकडून करण्यात आलाय। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे या गुन्ह्यात सहभागी असलेल्या 10 मुख्य आरोपींना अटक केली आहे। 29 जून रोजी 10 वाजता आरोपी राजकुमार मोरे याला न्यायालयात हजर करून 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गृह विभागानं या प्रकरणाच्या तपासासाठी IPS अधिकारी वेंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत केलं आहे। मृताच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर आणि पुरवणी जबाबात नाव आल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांची SITने तब्बल 4 तास कसून चौकशी केली। या प्रकरणाला आता राजकीय आणि जातीय रंग देण्यात येत असून यामुळे बीडचं राजकारण पूर्णपणे तापलंय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी या प्रकरणात थेट उडी घेतली आहे। धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे मांडला आणि पोलीस या हत्येमागील एका मोठ्या राजकीय मास्टरमाइंडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा गंभीर आरोप केला। त्यांनी घुले यांच्या कुटुंबियांची भेटही घेतली। दुसरीकडे आपल्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे आक्रमक झाले आहेत। त्यांनी धनंजय मुंडेंवर पलटवार करताना मी भित्रा नाही, बीडचा वाघ आहे, केवळ राजकीय सूडबुद्धीतून माझ्या मुलाला नाहक बदनाम केले जात आहे असा दावा त्यांनी केला। सौरभ सोनवणे यांनीही आपले कॉल रेकॉर्ड्स आणि CCTV तपासण्याचे आवाहन केलं। बीड जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा समाज आक्रमक झाला होता। आता विलास घुले यांच्या हत्येनंतर वंजारी समाज रस्त्यावर उतरला। यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। बीडमधलं जातीचं गलिच्छ राजकारण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। माझ्या जातीचा मारला तर मी रस्त्यावर येणार, तुझ्या जातीचा मारला तर तू रस्त्यावर यायचं, हा अत्यंत घातक पायंडा हा बीडमध्ये रुजला।
प्रत्येक गुन्ह्यामागे मरणाऱ्याची आणि मारणाऱ्याची जात शोधून त्याचं राजकारण होत असल्यानं सध्या बीड जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालंय. संतोष देशमुख हत्याकांडाचा अभ्यास केला तर हे प्रकरण पूर्णपणे खंडनी पैशांच्या वादात आडवे गेल्यामुळे घडलं होतं. याला नंतर आपल्या सोयीनुसार जातीय रंग देण्यात आला. आता तसाच प्रकार विलास घुलेच्या बाबतीत घडतोय. पीडित महिलेची बाजू आणि घटनाक्रम समजून न घेता हे प्रकरण पुन्हा एकदा जातीच्या आधारावर पाहिलं जातंय. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात जातीचा रंग बाजूला ठेवून गुन्हा काय व कसा घडला हे डोळ्यासमोर ठेवून पीडितेला न्याय दिला जाईल अशी अपेक्षा आहे. विलास घुलेच्या घरच्यांचं सांत्वन करायला जाणाऱ्या धनंजय मुंडेंना पीडितेचंही घर सापडणार का? घटनेची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ते तिच्याकडेही जाणार का? हाच खरा प्रश्न आहे. तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.